ईव्हीएम चोरी प्रकरणी 4 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत। ईव्हीएम चोरी प्रकरणामध्ये 3 अधिकारी निलंबित झालेले आहेत। सासवडमधून ईव्हीएम मशीन चोरीला गेली होती आणि त्याच प्रकरणामध्ये 3 मोठ्या अधिकाऱ्यांना, बड्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे। तर या प्रकरणामध्ये 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचंही कळत आहे। तर सासवड तहसील कार्यालयाचं कुलूप तोडून मशीन पळवलेली होती। 4 चोरट्यांनी ईव्हीएम डेमो मशीन पळवली होती। चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे। तर वर्षा खत्री, तहसीलदार आणि विक्रम राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी तसंच तानाजी बर्डे यांना निलंबित करण्यात आलं आहे। दरम्यान चोरीची ही घटना काही दिवसांपूर्वी घडलेली होती आणि हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल? येत्या काळामध्ये निवडणुका आहेत आणि निवडणुका ज्याच्यावरून घेतल्या जातात त्या ईव्हीएम मशीन चोरीला गेलेल्या होत्या। हे प्रकरण गांभीर्याने घेतल्याचं दिसतंय आणि त्याच प्रकरणामध्ये कारवाई होताना सुद्धा दिसते। काय अपडेट्स? नक्कीच सासवड तहसील कार्यालयातून मंगळवारी जी आहे ते ईव्हीएम मशीन चोरीला गेल्या होत्या आणि या चोरी प्रकरणामध्ये भैया बंडगर आणि अजिंक्य साळुंके या दोघा चोरट्यांना अटक करण्यात आलेली आहे। खरं तर ईव्हीएम मशीन चोरीनंतर राज्यामध्ये एक मोठी खळबळ उडाली होती आणि या सगळ्या प्रकरणाचा ठपका ठेवत 6 बड्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा निवडणूक आयोगानं निलंबित केलं होतं। खरं तर आपण पाहिलं की ईव्हीएम मशीनची चोरीनंतर पोलीस यंत्रणा या सगळ्या चोरीचा तपास करत होती आणि या तपासामध्ये अजिंक्य साळुंके आणि भैया बंडगर हे पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावचे रहिवासी आहेत आणि या दोघांनीच या ईव्हीएम मशीनची चोरी केली होती। खरं तर सासवडच्या तहसील कार्यालयाचं कुलूप तोडून आतमध्ये ठेवलेले जे ईव्हीएम मशीन आहे त्या दोघांनी चोरी केली होती आणि या सगळ्या चोरीनंतर आपण पाहिलं की ईव्हीएम मशीनच्या बाबत अनेक प्रश्न जे आहेत ते सध्या राज्यामध्ये उमटत असताना ही चोरी झाली होती आणि त्या चोरीचा तपास पोलिसांनी आता छडा लावलेला आहे आणि या दोघांना अटक केलेली आहे। फरा निश्चितच भांगे, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।